मांजरा पट्ट्यासह देवणी तालुक्यातील नद्यांसह उपनद्यात बोटीने वाळू उपसा बिनधास्त, पथकाने दिली खुली सूट, वाळू माफिया जोमात। देवणी तालुक्यातील वाहणाऱ्या मांजरा व तिच्या उपनद्यातून अवैध वाळू उपशाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। दिवस रात्र बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू आहे। महसूल विभागाने या वाळू माफियांना खुली सूट दिली आहे। जिल्हा स्तरापर्यंत हप्ता सुरू असल्याने दिवस रात्र सुरू असलेल्या या बेसुमार उपशामुळे नदीचे नैसर्गिक संतुलन धोक्यात आलं असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलावरही गदा येत आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात स्थानिक राजकीय हस्तक्षेप, महसूल प्रशासनाची कथित निष्क्रियता आणि काही अधिकाऱ्यांची संगनमताची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तालुक्यातील जवळगा, हिसामनगर, धनेगाव, विजयनगर, बटनपूर, सिंदी कामात व सीमा भागातील गावातून वाळूचा उपसा करून शेतामध्ये साठवण करत असल्याचं दिसून येत आहे। गावालगतच्या नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत। जेसीबी, पोकलॅन यंत्रसामग्रीच्या साहाय्याने नदीच्या पात्रात खोल खड्डे पाडून वाळू काढली जात असून ट्रॅक्टर, डंपर आणि ट्रकद्वारे तिची खुलेआम वाहतूक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। या अवैध धंद्याला काही राजकीय मंडळींचे आशीर्वाद असल्यामुळे ही प्रवृत्ती स्वीकारून काही भ्रष्ट घटकांनी शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत। महसूल प्रशासनाला धाक नसल्याने या तालुक्यातील काही ठिकाणी जिल्हा स्तरावरून पथक नाममात्र एखादे ट्रॅक्टर कारवाई केल्याचं सोपास्कार पार पाडले जातात। शेतात साठवलेल्या मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे करून ठेवण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी रात्रीतून वाळू उतरवून स्टॉक केला जात असून त्यानंतर मोठ्या व्यवहारातून विक्री होत असल्याचे स्थानिक सांगतात। नियमानुसार परवानगीशिवाय वाळू साठवणूक बेकायदेशीर असतानाही अशा साठ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। काही ठिकाणी महसूल विभागाच्या नाकावर टिचून हे प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो। वाळू उपसा केल्यास पाण्याची पातळी घटते, नदीच्या प्रवाहात बदल होतो आणि किनारी भागातील शेती धोक्यात येतं। भूजल पातळी कमी होण्यासोबतच पूल, रस्ते आणि नदीकाठची संरचना यांनाही धोका निर्माण होऊ शकतो। मांजरा व उपनद्यांचे संतुलन बिघडवण्याचं काम स्थानिक महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी करत आहेत। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।